प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना मंडळीला सलाम. देवाच्या दयेनं आजचा दिवस आपल्याला परमेश्वरानं दिलेला आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण आजच्या वचनानं करूया. आणि परमेश्वर बापानं आमच्यासाठी जे आज वचन दिलेलं आहे ते वचन आपल्याला सांगतं. पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय 7वं वचन. खूप सुंदर वचन आहे. तुझी सर्व चिंता परमेश्वरावर टाक किंवा परमेश्वरावर सोप, कारण तो तुझी काळजी घेतो. त्याच्यावर टाक म्हणण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, या वचनावरती आज आपण विशेष असं मनन करणार आहे. आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतात. माणसाचं जीवन काय साधं नाही साहेब. सगळ्यात कठीण जीवन आहे. कठीण जीवनाचं असे दिवसाचे जीवन आम्ही जगत आहोत. आणि म्हणून आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण स्वतःच्या सामर्थ्यानं सोडवू शकत नाही आणि सोडवायच्या पण नाहीत. आपण त्या स्वतःच्या सामर्थ्यानं या कोणत्याच गोष्टी आम्ही सोडवू शकत नाही. आम्हाला बऱ्याचशा काळजी आहेत. प्रियजनांनो, कुटुंब म्हणलं की तिथं काळजी आलेली आहे. भविष्याची चिंता आहे, कुटुंबाची काळजी आहे, कुटुंबाची व्यवस्था उठाठेव आहे, स्वतःचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य, आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक बाब तर सर्वांना सतवते. ही आर्थिक बाब असेल, त्या अडचणी आहेत, किंवा अनेक गोष्टी अशा मनामध्ये सुद्धा असतात ज्याचं दुःख आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात असतं. प्रियजन, ही सर्व ओझी आहेत. माणसाच्या जीवनावर असलेली ही सर्व ओझी आहेत आणि आपण ही सर्व ओझी आपल्या मनातच बाळगलेली आहेत. आपण याला वाव दिलेला नाही, याला आपण वाचा पडलेली नाही. पण देवाचं वचन म्हणूनच आज आपल्याला याला सांगत आहे की तुझी सर्व चिंता परमेश्वरावर टाक, त्याच्यावर टाक म्हणण्यात आलेला आहे. प्रियजनानो, देवाला आपल्या समस्यांची माहिती आहे का, हा मोठा प्रश्न आपल्याला सतावत असेल कदाचित. देवाला या सगळ्या गोष्टी माहित आहेत का? होय, परमेश्वराला या सर्व गोष्टी माहित आहेत. त्या सर्व तो जाणतो, त्या सर्व त्याला माहित आहे. परंतु तो आपल्याला त्या समस्या एकट्याने वाहू देत नाही. हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वराशी जेव्हा आम्ही संधान संबंध साधतो, आपण प्रार्थनेत आपली ही जी सर्व ओझी आहेत आम्ही त्याच्याकडे सोपवली पाहिजेत. ही सर्व ओझी आम्ही आपल्याकडे ओझ म्हणून न ठेवता, एक बर्डन म्हणून न ठेवता, वी शुड गिव्ह अवर बर्डन्स टू द जीसस क्राइस्ट हू इज रेडी टू कॅरी अवर बर्डन्स ऑल द टाइम. प्रियजनानो, म्हणून आम्ही त्यानंतर जेव्हा आम्ही आमचं बर्डन, आमचे ओझ देवाला देऊ, त्यावेळेस देव आपल्या मनात शांती, धैर्य आणि आशा सुद्धा निर्माण करतो, आशा उत्पन्न करतो. प्रियजनानो, आपल्याला या वाईट बर्डन जेव्हा आमच्यावरती असतात त्यावेळेस आपला धीर खचलेला असतो, आपली अशांतता आपल्या जीवनात निर्माण होते, आपलं धैर्य संपून जातं, कारण आमचं सर्व लक्ष केंद्रित हे आमच्यावर असणाऱ्या बर्डनवर असतं. पण प्रियजनानो, देवाचं वचन सांगतं की तुझी सर्व चिंता त्याच्यावर टाक. प्रियजनानो, तुमची चिंता ही तुमची आयडेंटिटी नाही आहे. युअर बर्डन्स आर नॉट युअर आयडेंटिटी. प्रियजनानो, ही गोष्ट लक्षात ठेवा. अनेकांना बर्डन न ओळखलं जातं. हाच ना तो त्याच्यावर एवढं मोठं कर्ज आहे, हाच ना तो त्याच्या घरामध्ये अशा अशा समस्या आहेत, हाच ना तो ज्याला इतक्या इतक्या आजारानं ग्रासलेला आहे, इतक्या इतक्या दिवस त्याला आजाराशी खेळावं लागत आहे. परंतु काही लोकांची आयडेंटिटी होऊन जाते, आणि प्रियजनानो, ही खूप वाईट गोष्ट आहे की त्यांची आयडेंटिटी होऊन जाते की त्यांच्यावरती बर्डन आहे. परंतु प्रियजनानो, तुमची चिंता, तुमचं बर्डन ही तुमची आयडेंटिटी नसावी. ही काळजी मिटवण्यासाठी देवाजवळ या. देवाची काळजी, देव तुमची काळजी घेतो, ही तुमची खरी आशा आहे. गॉड केअर्स फॉर यू, दॅट इज युअर होप. प्रियजनानो, ही गोष्ट कदापि विसरू नका. आणि म्हणून प्रियजनानो, आज मला तुम्हाला सांगायचा आहे आजचा विचार की मी कोणते ओझे अजून देखील स्वतःजवळ धरून ठेवलेला आहे. असं कोणतं ओझं आहे मी अजून देवाला सांगितलेलं नाही. असं कोणतं वजन आहे की ते मला अजून देवाकडे सोपवायचं बाकी आहे. प्रियजनानो, आम्ही आमचे ओझे देवाकडे सोपवले पाहिजे. आज विश्वासाने ते ओझे प्रभूच्या चरणी ठेवा. देव तुमची काळजी घेत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आज, उद्या आणि सदैव परमेश्वर तुमची काळजी घेतो. प्रियजनानो, म्हणून आजची प्रार्थना आपली असली पाहिजे की प्रिय स्वर्गीय पित्या, माझ्या सर्व चिंता आणि माझी ओझी मी तुझ्या हाती सोपवतो. माझ्या मनाला शांती दे परमेश्वर बाबा, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मला ज्ञान दे, बुद्धी दे आणि शिकव. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐकतो. आमेन. थँक यू. मे गॉड ब्लेस यू ऑल.